बुद्धांचे विशेष ज्ञान. पटिसंभिदामग्गात उल्लेख आहे की बुद्धांना 6 विशेष प्रकारचे ज्ञान होते. या प्रकारचे ज्ञान त्यांचे अग्रश्रावक सारिपुत्त आणि मोग्गलान यांना देखील नव्हते. केवळ संबोधी प्राप्त व्यक्तींचेच ते वैशिष्ट्य आहे. या विशेष ज्ञानामुळेच भगवान बुद्ध अनंत सत्वांचे कल्याण करू शकले. पहिले विशेष ज्ञान आशय. अनुष्य ज्ञान सुप्त शक्तींचे ज्ञान. व्यक्तीच्या मनातील सुप्त बरे वाईट बुद्ध परिपूर्ण रीतीने जाणत. व्यक्तीच्या मनातील 7 अनुष्य कोणत्या प्रकारचे स्तराचे आहेत हे त्यांना कळत असे. कोण्या व्यक्तीत कामानुष्य जास्त प्रमाणात असेल तर भगवान तसे जाणून शरीराच्या अशुद्धतेबद्दल उपदेश देऊन त्या व्यक्तीच्या मनातील सुप्त प्रज्ञा जागृत करीत आणि कामानुष्याच्या काळ्याकुट्ट ढगांमुळे अस्पष्ट असलेली प्रज्ञा स्पष्ट करीत असत. युवराज नंद आपल्या पत्नीवर जनपद कल्याणीवर अत्यंत अनुरक्त होता. तसेच रूपगर्विता खेमा ही अशा प्रकारातील 2 उदाहरणे होत. तृष्णा आणि आसक्ती यांचे मळ दूर झाल्यावर त्यांच्यात प्रज्ञेचा स्वच्छ प्रकाश पडला. कोण्या एकाचे व्यक्तिमत्व क्रोध आणि द्वेषाने भरलेले असेल तर भगवान असा उपदेश करीत की ती व्यक्ती क्रोधमुक्त आणि द्वेषमुक्त होत असे. गर्व आणि दंभ बाळगणाऱ्या व्यक्तीला शून्यता आणि अहंकार रहितता यावर उपदेश देऊन त्यांना धम्मजीवनात आरूढ होण्याकरिता एखाद्या रेल्वेगाडी प्रमाणे व्यक्तीचे मन मुक्तीच्या गंतव्य स्टेशनकडे धाव घेई. पंचवर्गीय ब्राह्मणाचे उदाहरण या विषयी घेता येईल. दुसरे विशिष्ट ज्ञान माणसाच्या मनातील प्रवृत्तीचे इंद्रिय परोप्रियती ज्ञान. श्रद्धा, स्मृती, वीर्य, समाधी, प्रज्ञा इत्यादींचे वेगवेगळे स्तर बुद्ध जाणत आणि समोरच्या व्यक्तीमध्ये ते किती प्रमाणात आहेत त्यानुसार त्यांना धम्मदेसना देत असत. तिसरे विशिष्ट ज्ञान महाकरुणा समापत्ती ज्ञान. पहाटेस 2 तास आणि दुपारी 2 तास भगवान सर्व प्राण्यांविषयी असीम अनंत अमर्याद करुणा पसरवित. सूर्य आपल्या अनंत रश्मी सर्व प्राण्यांवर वर्षवितो त्याप्रमाणे भगवान बुद्ध आपली करुणा पसरवित. आज कोणास धम्मदेसना देऊन कल्याण करावयाचे, कोणास सदाचाराच्या मार्गावर आरूढ करायचे हे आपल्या प्रज्ञा चक्षुने पाहायचे. इतिहासात बुद्धांशिवाय इतर कोणत्याही धर्मोपदेशकाने असे केल्याचे विदित नाही. चौथे विशिष्ट ज्ञान यमक प्रातिहार्य ज्ञान. दुहेरी आश्चर्याचे ज्ञान. या विशिष्ट ज्ञानाचा प्रयोग भगवान बुद्धांनी 3दा केल्याचे ज्ञात आहे. गर्विष्ठ घमेंडखोर व्यक्तीमध्ये धम्माविषयी आस्था जागावी म्हणून हा प्रयोग केला होता. हवेत उंच उठून शरीराच्या वरच्या भागातून अग्नी आणि खालच्या भागातून जल निर्माण केले. उपस्थितांनी हे आश्चर्य एकसाथ होताना पाहिले. भगवान बुद्धांचे पिता व कपिलवस्तुतीत आप्तेष्ट भगवान बुद्धांना लोकगुरु लोकशिक्षक मानायला प्रथम तयार नव्हते. आपल्या पुत्राचे हे अचाट कर्म सामर्थ्य पाहून ते अवाक झाले. पाचवे विशिष्ट ज्ञान सबनुता ज्ञान. सर्वज्ञता. भगवान बुद्धाचे समकालीन भगवान महावीर आणि इतर काही धर्मगुरू सर्वज्ञ असल्याचा दावा करीत. बुद्धांची सर्वज्ञतेची व्याख्या अशी कोणत्याही वेळी, कोणत्याही स्थळी, कोणत्याही दिशेला वस्तूवर चित्त केंद्रित करण्याची आणि त्या वस्तूबद्दल संपूर्ण ज्ञान मिळविण्याची मनाची योग्यता होय. तर भगवान महावीर यांची व्याख्या एकाच वेळी पाहणे, ऐकणे आणि सदासर्वदा सगळीकडे जे काही घडते ते जाणणे. भगवान बुद्ध म्हणतात अशी योग्यता कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही. भगवान बुद्ध कोणत्याही वेळी जगातील कोणत्याही वस्तूला आपल्या ज्ञानाच्या कक्षेत आणून त्याबद्दल संपूर्ण जाणू शकतात. या ज्ञानाला सामंत चक्षु असेही म्हणतात. सहावे विशिष्ट ज्ञान अनावरण ज्ञान. स्पष्ट ज्ञान. अस्तित्वात येणारे आणि अस्तित्वात नसलेल्याचे ज्ञान. आवृत सत्य आणि अनावृत्त सत्य याचे विना अडथळा संपूर्ण ज्ञान. जगभरातील प्रसिद्ध विचारवंत आणि विद्वानांनी बुद्धांच्या अंतर्दृष्टीची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. H.G. वेल्स, बर्ट्रांड रसेल, अल्बर्ट आइनस्टाइन,
अनातोली फ्रेंड इत्यादींनी बुद्धांच्या अंतरंगात प्रवेश करणाऱ्या प्रज्ञेची आणि असीम करुणेची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. आपल्या 45 वर्षांच्या प्रदीर्घ चारिकेत बुद्धांनी आपल्या मनाची समता, शांतता कधीच ढळू दिली नाही. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या अनुयायांचा उत्साह, प्रसन्नता वाढवित राहिले. अध्यात्माच्या उच्चतम अवस्था त्यांनी प्राप्त कराव्यात याकरिता ते सतत प्रयत्नशील राहिले. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.